नमस्कार. नमस्कार. तुमचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज माझ्यासोबत आहेत इंजिनियर अमोल महाजन सर, की जे मूळचे वाशिमचे आहेत. आम्ही वाशिममध्येच आलेलो आहेत आणि वाशिममधल्या काही मोजक्या नामांकित प्रतिथयश इंजिनियर्समध्ये तुमचा सहभाग होतो. कारण जरी तुम्ही 5 वर्षांपासून काम या क्षेत्रात करत असला तरी अतिशय महत्त्वाचं काम तुम्ही या माध्यमातून करताय. बिल्ड आयकॉनमध्ये आम्ही असं करतोय की सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांशी आम्ही बोलतोय, त्या निमित्तानं लोक जोडतोय आणि महत्त्वाचं म्हणजे काहीतरी सकारात्मक चर्चा त्या निमित्तानं घडेल. तुमच्या अनुभवातून अजून या पूर्ण देशाची निर्मिती करण्यासाठी काहीतरी फायदा होईल, अशा सगळ्या गोष्टींवर आज आम्हाला बोलायचंय. पण सर्व पहिल्यात आधी आम्हाला बोलायचंय ते म्हणजे तुमचं शालेय जीवन, त्याच्यानंतर तुमचं कॉलेजचं जीवन आणि तुम्ही या फील्डमध्ये येण्यासाठी तुमची प्रेरणा कोण होती. म्हणजे जनरली असं होतं की पूर्वी असं असायचं की डॉक्टर इंजिनियर ही 2च फील्ड होती. इंजिनियरमध्ये पण प्रत्येकाला असं वाटतं की एक चांगलं ACPC वालं ऑफिस असावं आणि कॉम्प्युटरवर बसून आपण काहीतरी करावं, की जेव्हा की सिव्हिलमध्ये सगळ्यात जास्त हार्डवर्क आहे. तर तुम्हाला कुठनं असं वाटलं की या सिव्हिल लाईनमध्ये आपण यावं, की याच्यात आपल्याला प्रगती आहे, याच्यामध्ये थोडीशी आवड आहे? माझ्या एज्युकेशनबद्दल सांगायचं झालं तर माझा 10वीला मला 78% पडले होते. अरे वा. आणि त्यानंतर मी 12वी सायन्स घेतलं होतं. बरोबर. 12वी सायन्सला म्हणजे सांगायला काही हरकत नाही हो, वाटत. नक्की सांगा. उलट आज विदर्भामध्ये विदर्भामध्ये कॉफी खूप चालायची. बरं. तर आम्ही अशा कॉलेजला ऍडमिशन घेतलं होतं की जिथे कॉफी चालेल. पण योगायोगाने काय झालं, लातूर पॅटर्न आमच्या इथं हे झालं. हो. तेव्हा मला मग माझे ट्युशन वगैरे पुसदला होतेच, तर मी तेव्हा मला 45% पडले. पण मी एकही कॉफी न करता व्हेरी गुड, प्रामाणिकपणे. आणि तेव्हा आमच्या कॉलेजमधून मला सांगायला आनंद होतो, फक्त 63 पैकी 7 मुलं पास झाले होते आणि त्यामध्ये मी एक होतो. वा. आणि त्यानंतर मग 12वीला पर्सेंटेज कमी मिळाल्यामुळं काय करावं ते सुचत नव्हतं आणि थोडंसं वाईट पण वाटत होतं. माझा एक मित्र होता सुधीर कांबळे नावाचा, पुसदला. आणि त्यांना सांगितलं की आपण पॉलीला ऍडमिशन घ्यायचं का. तर मग पॉलीला ऍडमिशन घ्यायचं 2 वर्ष परत वाया जाणार, पण फ्युचरसाठी एक पाऊल मागे जायला काय हरकत नव्हतं. म्हणून मी 10वीच्या बेसवर पॉलीला ऍडमिशन घेतलं. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक यवतमाळला नंबर लागला. 12वी करून सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेजला लागला. आणि गव्हर्नमेंट कॉलेजला जे आम्ही पिसून निघलो तिथून जेवढ्या गोष्टी शिकायला भेटल्या. गव्हर्नमेंट पॉलीला मला चांगले पर्सेंटेज मिळाले, 69% वगैरे होते फायनल इयरला. त्यानंतर डिग्रीला हे करण्यासाठी ऍडमिशनसाठी माझ्याकडे खूप सारा पैसाही नव्हता आणि तेव्हा 1-1.5 लाखापर्यंत फी लागायची. तर 1-1.5 लाखापर्यंत फी लागायची म्हणलं तर मी माझे वडील ऑटो चालवतात. बरोबर. आणि ऑटो चालवत असताना माझ्या भावाचं शिक्षण, माझ्या ताईचं शिक्षण आणि माझं शिक्षण, तर तिघाचं शिक्षण एकटे वडील करतील असं हे नव्हतं. तर मग मी डिप्लोमा करत असताना, डिप्लोमा झाला, मला पर्सेंटेज चांगले होते, माझ्या खूप इच्छा होती की डिग्री करायची. माझ्यासोबतचे सगळे मुलं होते ते डिग्रीला गेले, पण वडील एकटेच होते, ऑटो चालवतात आणि आता पण ऑटो चालवतात, काही विषय नाही. आणि ऑटो हाऊस म्हणून चालवत असतील. हाऊस म्हणजे असं आता काही एवढा विषय नाही, पण ते ऑटो चालवत होते. तर त्या ऑटो म्हणजे आमची लक्ष्मी आहे. ते ऑटो आम्ही कधी म्हणजे लक्ष्मीच आहे, खरोखर लक्ष्मी आहे. त्या ऑटोवर आम्ही, एक भाऊ महाराज आहेत माझे, हा बाप, आणि ते झी टॉकीजवर वगैरे पण त्यांचे कीर्तन झालेले आहेत. ताईचं पण MA झालेलं आहे, BA MA वगैरे झालेलं आहे आणि माझं BE सिव्हिल झालेलं आहे. तर तेव्हा शिकत असताना मग मला तेवढी फी भरायला पैसे नव्हते. तर मी 2 वर्ष गॅप घेतला. म्हणजे मी जॉब चालू केला नागपूरला. नागपूरला नारानारी म्हणून एक एरिया आहे आणि महाडा प्रोजेक्ट होता. मी जॉब जेव्हा जॉईन केला तेव्हा मला फक्त सर 7,000 रुपये पेमेंट होती. 7,000 आणि ठेकेदाराच्या हाताखाली. पण महाडाचे प्रोजेक्ट असल्यामुळं पूर्ण ड्रॉइंग MM मध्ये करत असताना आणि छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला सिनियर लोक होते, खूप सारे इंजिनियर, आणि मी एक छोटा म्हणजे फ्रेशर इंजिनियर असल्यामुळं मला एवढ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. त्याच्यामध्ये ड्रॉइंग कशा रिडिंग करायच्या, कन्स्ट्रक्शन वर्क कसं प्रॅक्टिस करायची, या गोष्टीतून मी पुढे पुढे चालत गेलो. आणि 2 वर्षानंतर मला असा अनुभव आला की आपल्याला डिग्री खूप महत्वाची आहे पुढे चालून. व्हेरी गुड. आणि मग मी एक कॉलेज होतं वेनगंगा कॉलेज, जिथून मी डिग्री पास आउट झालो, तिथं मी ऍडमिशन घेतलं. आणि सोबत मी हे करत असताना, एज्युकेशन घेत असताना मी जॉब पण केला. पण काही सेकंड इयरला मी जॉब स्किप केला आणि 3rd इयरला मी टॉपर होतो सर माझ्या कॉलेजला. काय बोलतो. आणि अक्षरशः मी त्या क्षणाला, मला सांगायला काहीच वाटणार नाही की मी खूप वेळा म्हणजे असं रडलो होतो सर.
म्हणजे मी जॉब करत होतो आणि संध्याकाळी येऊन अभ्यास करत होतो. एवढी बेकार परिस्थिती माझी की मला सांगताना खूप साऱ्या आता पण असं भरून येईल की मी टॉप केला आणि तिथून माझी समजा मला असं कधी वाटलंच नाही की बा आता आपण मागे पाऊल टाकावं म्हणून. नंतर मी माझी डिग्री चांगल्या पॉइंटरनं हे केली, कम्प्लीट केली. 8.5चं पॉइंटर आहे आणि काही वर्षानंतर मी परत डिग्री झाल्यानंतर मी जॉब केला. जॉब घेतल्यानंतर जेव्हा मी सिमेंटमध्ये जॉब केला, अंबुजामध्ये, लातूरला होतो. आणि जॉब केल्याच्या नंतर मला असं वाटलं की मी जेव्हा इंजिनियरला भेटायला जात होतो आणि मला नॉलेज होतं अगोदरचं साईडवरचं की बा आपल्याला समजा कन्स्ट्रक्शन कसं करायला पाहिजे, प्लॅनिंग कशी असायला पाहिजे, सुपरविजन कसं असायला पाहिजे आणि त्या क्वालिटीचं आणि एक इन्स्पिरेशन जे आहे बाकीच्या इंजिनियरला जेव्हा भेटायला जातो ते इन्स्पिरेशन मला यायचं. मग मी जॉब करता करता सकाळी जॉबचे वर्किंग असं होतं की 9:30ला जायचं आणि संध्याकाळी 5:30ला यायचं. मग त्या धावपळीचे मी 5-7 महिने जॉब केला आणि इंजिनियर असे 1-2 मित्र भेटले. मग परत मी ऑटोकॅड क्लास केला जे गरजेचा होता. तर ऑटोकॅड क्लास झाल्याच्या नंतर मग मला प्लॅन वगैरे यायला लागले मित्राकडनं याच्याकडनं. मग ऑटोकॅड प्लॅनिंग जमायला लागलं आणि प्लॅनिंग जमल्यानंतर मी काही वर्षानंतर 2019 पासून मी प्रॅक्टिसमध्ये उतरलो. क्या बात. फारच महत्वाचा किंवा संघर्षमय प्रवास होता तुमचा आणि मला असं वाटतं की ह्याच्यातून जो माणूस येतो या खडतर परिस्थितीतून तो इतकं स्वतः शिकतो आणि स्वतः मजबूत होतो. ज्याप्रमाणे तुम्ही कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये जी सगळ्यात मजबूत लाईन आहे आणि पाहिजे आपलं कन्स्ट्रक्शन अशामध्ये. दुसरा प्रश्न असा आहे, तुम्ही आता बोलता बोलता उल्लेख केला, ऑटोकॅडचा उल्लेख केला किंवा नवीन टेक्नॉलॉजी शिकत होता. तर कन्स्ट्रक्शन मध्ये टेक्नॉलॉजी फार महत्वाची आहे पण ती बदलतीये पण, बरोबर, ती काळानुरूप बदलतीये. तर तेव्हा शिकलेल्या काही टेक्नॉलॉजी आता तुम्ही शिकत असलेल्या ह्याच्यामध्ये काय बदल होता आणि आता असं वाटतं का कुठलं नवीन ट्रेनिंग घेतलं पाहिजे किंवा अजून काही शिकलं पाहिजे किंवा आता काही शिकताय? बघायला गेलं तर शिकायला सर एक वयाची मर्यादा नसतेच. बरोबर. आणि आपली ब्रांच जी आहे सिव्हिल ही एक खूप वास्ट ब्रांच आहे. जेवढं आपण एज्युकेशन घेत राहू तेवढं कमीच आहे. बरोबर. आणि आपण नियमित शिकायला पाहिजे. सॉफ्टवेअर असोत, नवीन स्किल असोत, आता सेटरिंग आहेत, सर्व गोष्टी आहेत. तर आपल्याला नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटतील. बरोबर बरोबर. आपण शिकायलाच पाहिजे. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठं आहे. पण अनस्किल्ड लेबर जर चुकीच्या ठिकाणी वापरले किंवा त्यांच्याकडे स्किल नसताना त्यांना एखादा स्किलफुल जॉब दिला तर मोठा ऍक्सिडेंट होऊ शकतो किंवा दुर्घटना होऊ शकते. तर तुम्ही असा काही अनुभव घेतलाय किंवा कुठं बघितलाय किंवा तुम्ही काय काळजी घेता तुमच्या साईटवर काम करताना? तर स्किल लेबर आणि अनस्किल लेबरचं कसं आहे माहिती आहे का? डॉक्टरचं मी जेव्हा शिकत होतो, माझे एक टीचर होते राऊत सर म्हणून, त्यांनी मला असं सांगितलं होतं की डॉक्टरच्या एका चुकीमुळे एक पेशंट मरू शकतो. बरोबर. आणि सिव्हिल इंजिनियरच्या एका चुकीमुळे हजारो लाखो लोक मरू शकतात. जसं की एक सिव्हिल इंजिनियर डॅम डिझाईन करत आहे, डॅमच्या खाली जे येणारे लोक आहेत, डॅम जर समजा ब्रेक झाला तर हजारो लोक मरण पावू शकतात. त्याच्यामुळं स्किल आणि अनस्किल या दोन्ही गोष्टीमध्ये खूप हे आहे, ते आपल्याला करायलाच पाहिजे. बरोबर. दुसरं आणखीन एक मला विचारायचं होतं की आता तुम्ही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट मध्ये पण करता. रेसिडेन्शियल मध्ये एक नेहमीचा शब्द क्लायंटकडनं कायम असतो किंवा कस्टमरकडनं असतो की थोडं बजेट आमचं कमी आहे किंवा एवढ्याच बजेटमध्ये तुम्ही जरा बसवा. तर अशा वेळेला तुम्ही त्या बजेटची कशी सांगड घालता? म्हणजे तुम्ही कुठल्या गोष्टी सांगता क्लायंटला की इथं बजेट नको कमी करायला, पण इथं करू शकतो आपण बजेट कमी? बेसिकली पाहायला गेलं सर, बजेट आपण एक सिव्हिल इंजिनियर जर त्यांना हायर केला तर 1000 स्क्वेअर फीटच्या मागे एक इंजिनियर कमीत कमी माझ्या मते 2 लाख रुपये त्यांना आरामशीर वाचून देऊ शकतो. 1000 स्क्वेअर फीटच्या मागे. बिलकुल. पण इंजिनियर पण सुपरविजन त्या टाईपचं असलं पाहिजे. आपण जे गड्डे घेतो, पीठ म्हणतो आपण त्याला, पीठ पासून जर सुपरविजन तुम्ही प्रॉपर केलं तर आपण तिथून पैसे वाचवायला चालू केले. आपण जर पीपीसी बेड पाहतो, बऱ्याच ठिकाणी पाहतो ते अँड्युलेशन असते पीठ मध्ये. तर अँड्युलेशन ज्यावेळेस कॉन्क्रिटिंग जास्ती जाणं, अशा सुरुवातीपासून जर गोष्टी आपण एक एक सुपरविजन मध्ये व्यवस्थित करत गेलो तर तिथं आपण भरपूर पैसा वाचवू शकतो. 2 लाख रुपये एका 1000 स्क्वेअर फीटच्या कन्स्ट्रक्शन मध्ये आपण बिलकुल वाचवू शकतो. मग अशाच मला तुमच्याकडनं अजून टिप्स पण ऐकायला आवडतील, ज्या बांधकाम करताना अतिशय महत्वाच्या टिप्स आहेत की ज्या जनरली काळजी घेतली पाहिजे. त्या बजेटच्या अँगल नसतील, क्वालिटीच्या अँगल नसतील, चांगल्या कामासाठी असतील, अशा कुठल्या टिप्स आहेत ज्या तुम्हाला वाटतात की एका बिंग सिव्हिल इंजिनियर तुम्ही ती काळजी घेता बांधकाम करताना? बांधकाम करताना सर टिप्स सांगायचं झालं तर आपण जे आहेत, आपण जेव्हा बेड टाकतो, प्लिंथचं बेड, तर बऱ्याच ठिकाणी काय होतं, प्लिंथचं जे बेड असतो, जे सरफेस असतो प्लेन नसतो. बरोबर. बऱ्याच ठिकाणी काय होतं, त्याला प्लेन नसल्यामुळे गड्डे वगैरे असतात, तिथं कॉन्क्रिटिंग जास्ती जातं. आणि समजा तिथं कोणत्या टाईपची सॉइल आहे, ब्लॅक कॉटन सॉइल आहे, हार्ड रॉक आहे, स्टाटा हार्ड आहे,
त्यानुसार स्टील डिझाईन व्हायला पाहिजे, तिथं पण पैसा भरपूर वाचू शकतो. ओके. जसं की आपण आहे स्लॅबच्या वेळेस आपण कव्हर ब्लॉक वापरायला पाहिजे. कव्हर ब्लॉक वापरल्यामुळे आपले स्ट्रेंथ चांगली भेटेल. बरोबर आहे. जसं की आपण आता नवीन टेक्नॉलॉजी मध्ये पाहायला जर गेलं, क्युरिंगसाठी सर लोक जेवढं पाहिजे तेवढं पाणी न टाकता जास्ती पाणी वापरतात. पाण्याचा वेस्टेज खूप जास्ती जातो आणि पाणी म्हणजे पाणीच नाही वाया चाललं, त्याच्यासोबत इलेक्ट्रिसिटी चालली सर. इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन वाचवता येते. मला सांगा, लोकांना माहितच नाही आहे की किती दिवस क्युरिंग करायला पाहिजे. जनरली लोक काय करतात, ब्रिक वर्क झालं की 20-21 दिवस पाणी न मारता 1-1 महिना पाणी मारतात आणि 3-3 टाइम मारतात. अक्षरशः पाणी असं वाहून जात असतं. इतकं पाणी वेस्टेज आहे, सोबत इलेक्ट्रिसिटी वेस्टेज आहे, मॅनपॉवर वेस्टेज आहे. अशा सिव्हिल इंजिनिअर मध्ये जर सांगायला गेले, एका साईडवर अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामुळे वेस्टेज खूप असते. होऊ शकतो. बरोबर. दुसरं आणखीन एक, तुम्ही या फील्डमध्ये आलात, इतकं चांगलं काम करताय, पण तुम्ही या फील्डचं भविष्य काय बघता? म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग ऍज अ इंडस्ट्री तुम्हाला काय वाटतं, किती स्कोप आहे किंवा कुठपर्यंत हे जाऊ शकतं? सर इंडस्ट्रीमध्ये जर जायचं पाहिलं, ज्याच्यात सांगायचं झालं तर जेवढं दम आहे, जी उडान म्हणतो, तेवढ्या वरपर्यंत जाऊ शकतो. क्या बात आहे. म्हणजे आपण जसं म्हणतो की एक असते हॉरिझॉन्टल ग्रोथ आणि एक व्हर्टिकल ग्रोथ. तर व्हर्टिकल ग्रोथ ही आकाशापर्यंत, खरं तर आकाशापर्यंत सिव्हिल इंडस्ट्री इतकं त्याच्यामध्ये करण्यासारखं आहे. दुसरं, आता जी नवीन मुलं या इंजिनिअरिंग फील्डमध्ये येतात, सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये येतात, तर त्यांना काय तुम्ही एक टिप मला तुमच्याकडनं अशी हवी आहे की तुम्ही जर या इंडस्ट्रीत येताय, याच्यात काम करायचंय, तर येताना ही गोष्ट एक सोबत आणा आणि तुम्ही नक्की सक्सेसफुल व्हाल. सर्वप्रथम तर मी एवढा सिनियर पण नाही आहे सांगायला, पण एक मित्र म्हणून तुम्ही काय सांगेल की तुम्ही जे आहेत की युट्यूब वर शिकून तुम्ही प्रॅक्टिस मध्ये बिलकुल नका उतरू. युट्यूबचं नॉलेज इज व्हेरी डेंजरस. हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजरस. युट्यूबचं नॉलेज आहेत, अनेक लोक आहेत, अनेक चॅनल आहेत, आणि ते चॅनल मध्ये जर तुम्ही जर प्रॉपर जर समजा अनालिसिस करून जर वॉच करत असाल, ऐकत असाल, त्याच्यामध्ये हजारो चुका असतात जे तुम्हाला गाईड करतात. तुम्ही युट्यूबचं नॉलेज करून तुम्ही प्रॅक्टिस मध्ये येऊ नका. एक दुसरी गोष्ट, तुम्ही एक्सपिरियन्स घ्या. आणि एक्सपिरियन्स घेताना आता बरेच मुलं येतात, वाशिम मध्ये पण मुलं येतात की बाबा मला वाशिम मध्ये साहेब तुमच्याकडे जॉब द्या. मी त्या मुलांना प्रामाणिकपणे सांगतो, तुम्हाला जर शिकायचं असेल तर वाशिम मध्ये नका शिकू. वाशिम मध्ये शिकण्यासारख्या एवढ्या म्हणजे वाशिम खराब आहे असं याचा अर्थ नाही आहे. वाशिम मध्ये जे शिकायला भेटते आपण त्या गोष्टी रिपीट करतो वाशिम मध्ये. आता वाशिम मध्ये प्लॅनिंग झालं तीच रिपीट आहे. तुम्हाला जर खरोखर शिकायचं आहे, नॉलेज गेन करायचं आहे, तर तुम्ही मोठ्या सिटीमध्ये जा, पुणे, नागपूर, बाहेर अशा सिटीमध्ये जा. आणि आपल्या वाशिम मध्ये काय माहिती का, एम एम मध्ये ड्रॉइंग जास्ती लोक हे करत नाहीत फुटामध्ये. मग आपल्याला आपला गुरु असा असला पाहिजे, आपण कुठे गेलो तर आपण त्याला हे केलं पाहिजे. की माझं एक असं म्हणणं आहे की तुम्हाला जर शिकायचं असेल तर तुम्ही चांगल्या ठिकाणून शिकून या आणि नंतर प्रॅक्टिस बिंदास करा. बरोबर. दुसरं असं मला एक विचारायचं, तुम्ही आता इतका मनापासून बोलताय ते कळतंय, म्हणून लगेच हा प्रश्न माझ्या मनात आला की आपण जेव्हा फील्डमध्ये तुम्ही या सुरुवात केली असेल तेव्हा आव्हानं आली असतील. बऱ्याचदा असं होतं की तेव्हा आपलं पुस्तकी नॉलेज असतं, आपण फर्स्ट टाइम प्रॅक्टिकल करत असतो आणि मग एखादी अडचण येते, प्रॉब्लेम येतो, मग कळत नाही याच्यावर सोल्युशन काय. तर मग अशा वेळेला तुम्ही कुणाची मदत घेतली? काही सिनियरची मदत घेतली असेल, दुसऱ्या इंजिनियरची मदत घेतली असेल, आणि त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन कसं शोधलं? हे बघा सर, माझं एक असं म्हणणं आहे की आपण कुठलंही काम करत असता, कुठलीही फील्ड घ्या, तुम्ही कुठलीही फील्ड घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला आव्हान आणि प्रॉब्लेम येणारच. बरोबर. वेगवेगळे प्रॉब्लेम आणि आव्हान येणार, कुठलीही फील्ड घ्या. तर माझ्यासोबत असे खूप आता पण प्रॉब्लेम येतात. तर माझा एक स्वभाव आहे, म्हणजे प्रामाणिक स्वभाव आहे. मला जर समजा एखादी गोष्ट येत नसेल तर माझ्यापेक्षा डिप्लोमाला जर मुलगा असेल, त्याला ती गोष्ट येत असेल तर मी त्याला विचारायला असं लाज वाटणार नाही. म्हणजे मी त्याला विचारतो. आणि माझ्यासोबत माझं योगायोगाने अशी रिलेशन झाले इथल्या इंजिनियर सोबत, सिनियर जे आहेत, जसे आमचे आंबोरे सर आहेत, आणखीन बुंदे साहेब आहेत, भरपूर लोक आहेत की जे असे समजा आपल्याला अर्ध्या रात्री जरी समजा आपल्याला वाटलं आपण आता प्लॅनिंग करायलो, आता समजा आपण आरसी डिझाईन करत आहे आणि आपल्याला थोडंसं इथं अडचण चालली, तर आपण त्यांना कॉल करून जरी रात्री 11-11:30 जरी विचार, सर मला इथं डाऊट आहे आणि इथं काय करायला पाहिजे, ते लोक मला मार्गदर्शन करतात. आणि तुम्ही सर्वांना मी असं एक सांगू इच्छितो की तुम्हाला जर कुठलीही गोष्ट जर डाऊट येत असेल, स्वतःच्या मनान करण्यापेक्षा एकदा तुम्ही हायर ऑथॉरिटीकडनं तुम्ही एक थोडंसं त्यांच्याकडून चर्चा करून ते व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे आणि नंतर समोर मार्केटमध्ये ती रिप्रेझेंट करायला पाहिजे. बरोबर. दुसरं असं मला विचारायचं की बांधकामामध्ये सळई हा फॅक्टर फार महत्वाचा असतो, स्टील फॅक्टर महत्वाचा असतो, कारण तोच बेस आहे पूर्ण कन्स्ट्रक्शनचा. तर सळई निवडताना तुम्ही काय क्वालिटी बघता किंवा कशी सळई निवडता तुम्ही? सळई निवडताना सर, एक सळईची जी आहे, आपण जे स्ट्रेंथ आहे, फ्लेक्झिबिलिटी वगैरे आहे, आणि आता तुमचं डी 500 डी वर 550 डी आले, त्याच्यानुसार आम्ही सळई निवडतो. आणि
सर्वात महत्वाचे स्ट्रेंथ आणि फ्लेक्झिबिलिटी सळईमध्ये, बरोबर. आणि ती चांगल्या क्वालिटीची असली पाहिजे, हे आम्ही हे बघतो. महत्वाचे, फ्लेक्झिबिलिटी आणि ती स्ट्रेंथ महत्वाची खूप महत्वाची आहे. सळईमध्ये. दुसरं, आयकॉन स्टील बरोबर यापूर्वी तुम्ही काम केलंय का? त्यांच्या बरोबर त्यांचे प्रॉडक्ट्स वापरलेत का तुम्ही? बिलकुल वापरले मी. आयकॉन खूप ठिकाणी वापरलं, खूप चांगल्या प्रोजेक्टला वापरलं आणि रिझल्ट पण खूप छान होता. ओके. तर त्यांच्या प्रॉडक्ट बरोबर त्यांची सर्व्हिस कशी होती, किंवा त्यांची कॉस्ट असेल, त्यांची डिलिव्हरी असेल, असे कुठले फॅक्टर तुम्हाला चांगले वाटतात की अरे हे आयकॉन चे फॅक्टर चांगले आहेत त्यांच्या प्रॉडक्ट बरोबर? तर आयकॉन बद्दल सांगायचं झालं, सर्व्हिस तर खूप चांगली होती. मार्केटिंग ऑफिसरचा वेळोवेळी व्हिजिट होत होती, आणि डीलर असतील डीलर कडनं पण व्यवस्थित फॉलोअप होता. आणि कंपनी बद्दल, आयकॉन बद्दल सांगायची काय अशी मला म्हणजे एवढं तर काही गरज वाटत नाही, कारण गुड अँड वेल आहे. क्या बात आहे, खूप छान आहे. आणि क्वालिटी बद्दल आतापर्यंत मी जेवढ्या साईट केल्या, 90 ते 80 साईट केलेल्या आहेत, मला त्याच्यापैकी मी कमीत कमी 50-60% आयकॉन वापरलेला असेल, आणि मला कुठेच प्रॉब्लेम गेला नाही. व्हेरी गुड. बिलकुल नाही गेला. क्या बात आहे, क्या बात आहे. सो हे होते इंजिनियर अमोल महाजन. त्यांनी अतिशय मोजक्या शब्दांमध्ये आपलं मनोगत मांडलं, आपला पूर्ण अनुभव, आपला प्रवास मांडला. आणि त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं, मोजक्या शब्दामध्ये, तर माझ्यामध्ये कुठल्याही कन्स्ट्रक्शनला सिमेंट असेल, स्टील असेल, हे मजबूत बनवतच, पण नात्यांना मजबूत बनवण्यासाठी तुमच्या मनात प्रामाणिकपणा हवा, आणि तो प्रामाणिकपणा घेऊन ते या क्षेत्रात आलेले आहेत. आणि माझ्यामध्ये गेले 8-10 वर्ष तुम्ही या क्षेत्रात अतिशय उत्तमरित्या काम करतात. आगामी काळात सुद्धा तुमच्या हातून असेच उत्तम प्रोजेक्ट घडो, आणि हा प्रामाणिकपणा आहे जो तुमच्या मनापासून येतो, जो तुमच्या बोलण्यातनं दिसतो, आणि माझ्यामध्येच त्यामुळं तुमच्या ग्राहकांशी असलेलं नातं अधिक घट्ट होतं. तर तो तसाच राहो या माझ्याकडून आणि आयकॉन स्टील या दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच.